स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आहे आणि दरवर्षी ना काही प्रवाहाकडनं आम्हाला सरप्राईज येतं की यंदा ही नवी मालिका येणार आहे. इथे ही नवी मालिका येते आहे, पण म्हणजे तुम्ही गेसही करू शकत नाही अशी जोडी माझ्यासोबत आहे, म्हणजे चेतन आणि सायली. नवीन मालिका घेऊन तुम्ही लवकरच येत आहे असं मला कळलं. दरवर्षी काही ना काही सरप्राईज असते, हे जरा मोठं सरप्राईज आहे. कसं वाटतं आहे? आणि मस्त थीममध्ये कलर कोऑर्डिनेट करून आम्ही बघतो आणि अच्छा कोण आहे अजून यांच्या टीममध्ये, आम्ही असं लावायचा प्रयत्न करतो आहे. कसे आहात? आम्ही दोघंही मस्त आहोत. एक नवीन मालिका घेऊन येतो आहे प्रवाहाच्या माध्यमातून आणि लवकरच ती तुमच्यासमोर येईलच. सायली कशी आहेस? आणि टेलिव्हिजन म्हटलं की घराघरात पोचण्याचं माध्यम आहे, काय घेऊन येणार आहेस आणि काय हिंट देशील आम्हाला? खरंच आहे, खरंच असं वाटतंय लोकांना की आम्ही का सांगत नाही आहोत, पण जेन्युअनली आम्हाला दोघांनाही बऱ्याच गोष्टी माहीत नाही आणि कदाचित त्यामुळेच हे सिक्रेट ठेवलं जातं आहे. आम्ही खूप उत्सुक आहोत की आमच्याबरोबर सहकलाकार कोण असणार आहेत आणि कधी आमचं शूट सुरू होणार आहे, कधी आमची मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण मला असं वाटतं की फार वेळ वाट बघायची गरज नाही, लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येऊ. आणि या सगळ्या तुमच्या माध्यमातून मी स्टार प्रवाह या वाहिनीचे मनापासून आभार मानते, कारण इतक्या मोठ्या वाहिनीवर नंबर 1 वाहिनी आहे, त्यावर मला पुन्हा कमबॅक करण्याची संधी मिळते आणि मी मिस करत होते हे माध्यम आणि स्टार प्रवाहाच्या निमित्ताने हे पूर्ण होते, त्यामुळे छान वाटतंय. ज्ञानदाची सिरियल सुरू आहे, तिचं जेव्हा कमबॅक झालं तेव्हा कमेंट्स होते की चेतन कधी येणार, अशा कमेंट्स असतात. तुझे फॅन पेजेस एवढे आहेत, तर आज फायनली तू कमबॅक करतोयस, तर किती एक्सायटेड आहेत परत एकदा स्टार प्रवाहावर आणि परत टेलिव्हिजन? स्टार प्रवाहावर काम करायला आवडतंच. म्हणजे मध्यंतरी मी गडचिरोलीला गेलो होतो, मग कोकणापासून गडचिरोलीपर्यंत प्रवाह बघितलं जातं, त्यामुळे तिकडेही त्या नावानं शशांक म्हणून ओळखत होते. ठिपक्यांच्या रांगोळीचं लोक नाव काढत होते. तर त्यामुळे आपण काम करतो, मेहनत करतो, पण खूपदा काय ना ती मेहनत पोहोचतच नाही घराघरापर्यंत. पण प्रवाहाच्या बाबतीत तसं होत नाही, तर ती मेहनत घराघरापर्यंत पोहोचते आणि त्याचा आता अनुभव आम्हाला पुन्हा एकदा येणारच आहे. तुम्हा दोघांना एकमेकांचं कोणतं काम जास्त आवडतं आणि कोणत्या गोष्टीसाठी ॲप्रिशिएट कराल एकमेकांना? मी ठिपक्यांची रांगोळी माझ्या आईबरोबर बघायचे, त्यामुळे तो फार स्पॉन्टेनियस काम करणारा अभिनेता असं मला वाटतं. आणि मी जास्त अप्रिशिएट करेन जेव्हा आमची लुक टेस्ट झाली तेव्हाचं त्याचं स्पॉन्टेनियस काम, कारण मला एक्सपेक्टेडच नव्हतं की हा असं काहीतरी काम करेन आणि माझ्या इतक्या त्या जेन्युअन रिॲक्शन झाल्या ना, त्या बिलकुल ठरवलेल्या नव्हत्या. त्यामुळे फार मजा वाटली की अरे खूप मस्त काम करायला मिळणार आहे आता. केमिस्ट्री आम्हालाही बघायला मिळेल लवकरच. शशांक म्हणजे शशांकच बोलते बघ मी. चेतन तू काय? सायलीचं काहेरिया परदेसचं काम तर सगळ्यांनीच बघितलं आहे, मी बघितलं आहे ते काम आणि त्यात तिनं खूपच गोड काम केलं होतं. त्यानंतर तिची बरीच कामं आहेत. मी आत्ता झिम्मा पण बघितलं होतं, झिम्मामधलं पण तिचं काम, तिचं कॅरेक्टर फार वेगळं होतं, त्यामुळे तिची एक कामाची व्हरायटी तिच्याकडे भरपूर आहे, त्याचा मला अंदाज आहेच. खूप शुभेच्छा तुम्हा दोघांनीही आणि खूप एक्सायटेड आहे की तुम्हा दोघांना एकत्र बघायला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.